रामकृष्ण हरी माऊली कसे आहेत सगळे? एकदम नंबर एक, टकाटक ना. आता डॉक्टर हुकीर यांचे व्हिडिओ बघतात म्हणल्यानंतर टकाटकच असणार. माऊली आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला असा सहज सोपा करता येईल असा व्यायाम प्रकार सांगणार आहे, जो फक्त तुम्हाला 20 मिनिट करायचा आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही या पुढच्या संपूर्ण आयुष्यभरासाठी निरोगी राहणार आहात, तेही 1 नया रुपया खर्च न करता घर बसल्या. तुम्हाला कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या, तुमचं वय कितीही असू द्या, वयाची अट अजिबात नाही. कोणत्याही वयातले लोक, अगदी 70-60 सुद्धा लोक, 80 सुद्धा लोक खूप चांगल्या प्रकारे हे व्यायाम प्रकार करू शकतात. या व्यायामाचं एक महत्व असं आहे की हा व्यायाम करत असताना मी तुम्हाला श्वासाचं असं तंत्र सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या शरीरातले महत्वाचे जे अवयव आहेत, हृदय असेल, फुफ्फुस असतील, मेंदू असेल, लिव्हर असेल, किडनी असेल किंवा पॅन्क्रियास म्हणजे स्वादुपिंड ग्रंथी असतील, आतडी असतील, प्रजनन अवयव असतील, आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या शरीराची हालचाल ज्याच्या माध्यमातून होते ते म्हणजे आपले हातपाय. हल्ली आपण बऱ्याच लोकांच्या तक्रारी बघतो, मान दुखते कुणाची, कोणाचे खांदे दुखतात, हात दुखतात, हात बधीर होतात, जड पडतात, मुंग्या येतात, हाताची बोटच वळत नाहीत, किंवा कंबर दुखते, पाठ दुखते, किंवा मांड्यामध्ये खूप जडपणा येतो, बधीरपणा येतो, आग होते, सायाटिका नावाचा आजार असतो, मणक्याचे काही विकार असतात, गुडघेदुखी असते, वय वाढल्यानंतर गुडघे खूप परेशान करतात, चालणं देखील मुश्किल होतं, किंवा पिंढऱ्या दुखणं असेल, गोळे येणं असेल पायाला, पाय बधीर होणं, पायामध्ये मुंग्या येणं, आग पडणं किंवा चालताना तोल जाणं, अशा अनेक समस्या आपल्याला बघायला मिळतात. परंतु या सगळ्या समस्या अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्यासाठी या 20 मिनिटाच्या व्यायामाच्या पॅकनं तुम्हाला मदत होणार आहे. रोज हा व्हिडिओ लावून माझ्या सोबत, माझ्या समोर जर तुम्ही करायला सुरुवात केली तर अगदी 8 दिवसामध्येच तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील. तुम्ही स्वतःहून कमेंट बॉक्स मध्ये कळवाल, डॉक्टर नंबर 1 काम झालं आमचं. विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक मुद्दा, प्रत्येक स्टेप बारकाईनं समजून घ्या, त्याच्या मागचं शास्त्र विज्ञान समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा हा व्यायामाला सुरुवात करत असताना आपल्याला थोडासा वॉर्मअप करायचा आहे. वॉर्मअप सुद्धा अगदी बसूनच करायचा आहे. म्हणजे काय की आपल्या शरीरातलं जे रक्ताभिसरण आहे ते आपल्याला चांगलं वेगवान करायचंय, त्याच्यामध्ये गती आणायची, जेणेकरून हा सगळा व्यायाम प्रकार आपल्याला चांगल्या प्रकारे करण्यासाठी मदत होईल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अशा पद्धतीनं वॉर्मअप करत असताना बसल्या बसल्या कदमचाल करायचा आहे. या पद्धतीनं आपल्याला कदमचाल करायचा आहे. काय करायचंय, टाचा जागेवर ठेवायचे आहेत, तुमचे हात बाजूला ठेवायचे, त्याच पाठीमागं ते आहेत, आणि तुमचे पाय जे आहेत ते अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे, जमिनीवरती आदळायचे. साधारण 1 मिनिटासाठी हा तुम्हाला व्यायाम करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कदमताल करायचंय. कदमताल, कदमताल, रामकृष्ण हरी म्हणायचंय. अशा पद्धतीने एक खाली एक वर, एक खाली एक वर, एक खाली एक वर, एक खाली एक वर, एक खाली एक वर. ह्याच्यामुळे काय होईल की पायाकडचं जे सगळं रक्ताभिसरण आहे, जे साचून राहिलेलं आहे दिवसभरामध्ये किंवा रात्रभरामध्ये, ते सगळं संपूर्ण शरीराच्या वरच्या भागाकडे, हृदयाकडे आणलं जाईल, आणि त्याच्यामुळे हृदयामध्ये एक चांगली ऊर्जा संचार येईल, फुफ्फुस चांगली टवटवीत होतील, आणि त्याचा परिणाम म्हणून मेंदूकडचा रक्तपुरवठा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत होईल, आणि आपल्याला व्यायामाला एक चांगली ऊर्जा मिळेल. हे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, एक खाली एक वर झालं की त्याच्यानंतर मग दोन्ही पाय सोबत तुम्हाला अशा पद्धतीने खालीवर करायचे. माऊली फक्त तुम्हाला करायचं आहे, साधी मॅट टाकून बसा. सतरंजी मॅट नसेल तर सतरंजी टाका. तुम्ही खाली बसता येत नसेल तुम्हाला तर तुम्ही कॉटवर बसून, बेडवर बसून, सोफ्यावर बसून करू शकता. फक्त करायचंय तुमच्यासाठी, फक्त तुम्हाला हे 20 मिनिट द्यायचे आहेत, माझ्यासाठी नाही, लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही पाय सोबत झाले की आता आपल्याला प्रॉपर व्यायामाला सुरुवात करायची आहे. अशा पद्धतीने मांडी घालून साधी बसा. पद्मासनामध्ये बसता येत असेल तर पद्मासनामध्ये बसा. तर अशा पद्धतीने बसल्याच्या नंतर आपले हात जे आहेत आपले गुडघ्यावर ठेवायचे अशा पद्धतीने. आणि आता काय करायचंय, श्वासाकडे नीट लक्ष केंद्रित करा. मी श्वासाच्या बद्दल काय सांगतोय हे बारकाईनं बघा. श्वासच महत्वाचा आहे व्यायामामध्ये, जो की आपल्या शरीराचा प्राण आहे. श्वास नसेल तर प्राण नसेल, आणि म्हणून श्वासाला अनन्यसाधारण महत्व आहे. नेमकं ह्या व्यायामाच्या माध्यमातून आपल्याला श्वासाचा देखील खूप चांगला व्यायाम होणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने सरळ बसायचे, मान, पाठ, कंबर सरळ ठेवायचे, आणि दीर्घ श्वास घेत घेत तुम्हाला काय करायचंय, मान पाठीमागे घ्यायचे, आणि घेतलेला श्वास सोडत सोडत तुम्हाला काय करायचं आहे, मान पुढे करायचे. बघा,
10 वेळा करायचं. 1 2 3 4 शक्य तितकी पाठीमागं 5 6 रामकृष्णारी सावकाश 7 8 9 खूप छान 10. सेम असंच पद्धतीने आपल्याला मान बाजूला घ्यायचे, लांब श्वास घेत आणि घेतलेला श्वास सोडत सोडत पूर्वस्थितीमध्ये यायचे बघा. रामकृष्ण हरी अशा पद्धतीने. हे अशा पद्धतीने 10 वेळा तुम्हाला करायचं. त्यानंतर काय करायचं आपल्याला, खांदे जे आहेत आपल्याला खांदे वर करायचे लांब श्वास घेत आणि त्याच्यानंतर खाली सोडायचे बघा. 10 वेळा. 3 4 5 6 खूप छान 7 8 9 10 अशा पद्धतीने. आता काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीने हात समोर घ्यायचे, लांब श्वास घ्यायचा आहे आणि आपल्याला खांद्यावरती हात घ्यायचा. घेतलेला श्वास सोडत पूर्वस्थितीमध्ये. रामकृष्ण हरी खूप छान. ते 10 वेळा. आता बाजूला हात घ्यायचे, लांब श्वास घेत घेत वर घ्यायचा, सोडत सोडत पूर्वस्थितीमध्ये बघा. खूप छान आहे. अशा पद्धती. आता काय करायचं आपल्याला, हात अशा पद्धतीने खांद्यावर ठेवायचे आणि तुम्हाला पूर्णपणे गोल हात फिरवायचा आहे. गोल हात घेत असताना लांब श्वास घ्यायचा आहे आणि घेतलेला श्वास सोडत तुम्हाला पूर्वस्थितीमध्ये यायचं बघा. खूप छान. फुफ्फुस सगळी प्रसरण पावतील. मोकळं झालं पाहिजे सगळं. संपूर्ण शरीरातलं रक्ताभिसरण अतिशय चांगल्या प्रकारे मोकळेपणानं संचारणार आहे. शरीरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये सांध्यामध्ये जमा झालेले विषारी घटक, लिव्हरमध्ये, किडनीमध्ये, आतड्यामध्ये, फुफ्फुसामध्ये, हृदयामध्ये, मेंदूमध्ये विषारी घटक जमा झालेले आहेत ते पूर्णपणे निघून जाण्यासाठी माऊली याच्यामुळं शास्त्रोक्त पद्धतीनं मदत होणार आहे. बॉडी डिटॉक्स होणार आहे, नॅचरली डिटॉक्स होणार आहे. कुठल्याही औषध गोळीची तुम्हाला गरज लागणार नाही. लक्षात ठेवा, शरीराचं मनाचं नुकसान होणार नाही. मानसिकता देखील खूप चांगली सुधारणार आहे. मनाचा बॅलन्स समतोल राखणार आहे. चिंता, भीती, अँझायटी, स्ट्रेस, ताणतणाव सगळं निघून जाण्यासाठी मदत होणार आहे. रात्री शांत झोप लागण्यासाठी देखील शास्त्रोक्त मदत होणार आहे. माऊली फक्त तुम्ही करून बघायचं. किती मिनिटं? फक्त 20 मिनिट. लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने. हे सरळ झालं, त्याच्यानंतर उलट. घामच निघणार आहे तुमचा. हे अशा पद्धतीने. आता काय करायचं? हे अशा पद्धतीने. हे बघा, दहा वेळा. जास्त वेळ नाही. सुरुवातीला जास्त अवघड असेल तर 5-5 वेळा करा.
अशा पद्धतीनं रामकृष्ण हरी म्हणायचंय. आता काय करायचंय, हात आपले सरळ करायचे, हाताची बोट पूर्णपणे लांब श्वास घेत घेत आत करायचे आणि त्याच्यानंतर घेतलेला श्वास सोडत बाहेर करायचे. बघा, खूप छान. हे झालं. आता काय करायचं, आपल्या हाताच्या ज्या मुठी आहेत त्या आपल्याला गोल गोल फिरवायच्यात, लांब श्वास घेत सोडत सोडत. बघा, लांब श्वास तुम्हाला फास्ट घेता येत नसेल तर हळूहळू घ्या, हळूहळू सोडा. व्यायाम थोडासा वेळेची मर्यादा असल्यामुळे मला फास्ट करावा लागणार आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने याचा स्पीड वाढवायचा आहे, कमी करायचा आहे. बघा, त्याच्यानंतर उलट. खूप छान. आता काय करायचं, एक हात सरळ करायचा, दुसऱ्या हाताने त्याला लांब श्वास घेत घेत अशा पद्धतीने घ्यायचंय आणि त्याच्यानंतर सोडत सोडत पूर्वस्थितीमध्ये यायचं. बघा, खूप छान. आता खाली. हे अशा पद्धतीने. हे झाले हाताचे, मानेचे आणि वरच्या खांद्याचे दंडाचे व्यायाम प्रकार. आता काय करायचं आपल्याला, हे अशा पद्धतीने हात वर करायचा आहे आणि इकडे खेचायचा आहे ह्याने लांब श्वास घेत घेत आणि घेतलेला सोडत पूर्वस्थितीमध्ये यायचं. बघा, खूप छान. हलका ताण ओढायचा हाताने. खूप छान. रामकृष्ण हरी. सावकाश सावकाश, गडबड नाही. एकदम नंबर 1. रामकृष्ण हरी म्हणायचं. आता काय करायचंय, अशा पद्धतीनं क्रॉस करायचे हात आपल्याला. हृदय दन 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 चालायला लागेल, रक्ताभिसरण सळ 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 व्हायला लागेल, मेंदूकडे रक्त पुरवठा होईल, शरीर एकदम अलर्ट होईल, तंदुरुस्त आणि चुस्त आणि मस्त होईल. कधीही तुम्हाला सुस्ती वाटणार नाही, दिवसभर आळस वाटणार नाही. दिवसभर तुम्ही कितीही काम करा, अजिबात थकवा येणार नाही, कारण तुम्ही ह्या व्यायामाच्या माध्यमातून तुमच्या शरीराचं पेट्रोल भरून घेतलेलं आहे आणि ते पेट्रोल एकदा भरलं ह्या व्यायामाच्या माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीनं दिवसभर तुमची गाडी अशा पद्धतीनं पळणार आहे. वय वाढेल तस तसं अनेक समस्या आपल्याला निर्माण व्हायला लागतात. या सगळ्या समस्या आपल्या खूप चांगल्या प्रकारे कमी होण्याची मदत, शास्त्रोक्त फायदा याच्यामुळे होणार आहे. आणि ज्या माध्यमातून उतार वयामध्ये होणारे जे त्रास आहेत, आपल्याला चालणं फिरणं बसणं मुश्किल होतं, खास करून पाय शरीराचा पाया आहे ज्याच्यावरती आपला संपूर्ण डोलारा उभा आहे आणि नेमकी म्हातारपणाची सुरुवात पायापासून होते, म्हणून पाय देखील मजबूत होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. शरीराचा सांधा सांधा, हाड आणि मणका देखील मजबूत होणार आहे. त्यानंतर पुढचा व्यायाम काय करायचा आपल्याला, अशा पद्धतीनं कमरेचा आणि पाठीचा पीळ द्यायचा आपल्याला. अशा पद्धतीने लांब श्वास घेत अशा पद्धतीने पीळ द्यायचा आणि घेतलेला श्वास सोडत पूर्वस्थितीमध्ये यायचं. बघा, श्वास महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. खूप फ्रेश वाटेल. अशा पद्धतीने. आता पुढचा प्रकार काय करायचा आहे, लांब श्वास घेत घेत आपला हात मागे घ्यायचा, छाती पुढे घ्यायची आणि घेतलेला श्वास सोडत आपल्याला हात पुढे घेऊन छाती मागे घ्यायची. बघा,
आनंदाचा श्वास, त्याला काय म्हणायचं? आनंदाचा श्वास. हे अशा पद्धतीने 10 वेळा करायचं. आता पाहूया कमरेच्या खालचे व्यायाम. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय? पाय लांबून बसायचे. पाय लांबवल्याच्या नंतर काय करायचंय? आपल्या पायाची जी बोट आहेत ती पूर्णपणे आत खेचायची, बाहेर सोडायची. लांब श्वास घ्यायचा विसरायचा नाही. लांब श्वास घेत घेत आत घ्यायची, घेतलेला श्वास सोडत परत पूर्वस्थितीमध्ये यायचं. बघा, मागं खेचायची बोट. रामकृष्ण हरी. हे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर पायाचे पंजे लांब श्वास घेत घेत बाहेरच्या बाजूला, त्याच्यानंतर आत खेचायचे. अशा पद्धतीने. आता लांब श्वास घेत घेत पंजे गोल फिरवायचे आणि घेतलेला श्वास सोडत पूर्वस्थितीमध्ये यायचा. उलट. हे अशा पद्धतीने. आता काय करायचंय? हा पाय उचलायचा आणि ह्या हाताने आपल्याला ह्याला गोल गोल फिरवायचे. लांब श्वास घ्यायचा. उलटा. त्याच्यानंतर विरुद्ध. खूप छान. रामकृष्ण हरी. सावकाश करायचं. उलटा. खूप छान. त्याच्यानंतर काय करायचंय? लांब श्वास घेत घेत बाय बाजूला डोलवायचे. बघा, फ्रेश वाटायला एकदम. त्याच्यानंतर मूत्र अवयव सगळे पोटातले अवयव खूप चांगल्या प्रकारे दुरुस्त होण्यासाठी, तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्याला काय करायचंय? फुलपाखरू आसन करायचंय. लांब श्वास घेत घेत खाली करायचंय, वर घेतलेला वर श्वास घेत वर खाली करायचंय. सुरुवातीला तुमचं एवढं होत असेल तर एवढंच करा, नो प्रॉब्लेम. जेवढा हा व्यायाम कुठलाही ताणून ओढा ताण करून करायचा नाही, दुखेल असं पीळ बसेल असं करायचं नाही. तुमच्या शरीराला सहन होईल अशा पद्धतीने करा. हळूहळू तुमच्या शरीराची आणि मनाची लवचिकता वाढायला लागेल आणि हे सगळे फायदे तुम्हाला करून घेता येतील. तुमच्या सगळ्या आजारांवरती तुम्हाला मात करता येईल. बीपी असू द्या, शुगर असू द्या, थायरॉइड असू द्या, हार्मोनल इम्बॅलन्स असू द्या, स्त्रियांच्यामध्ये मासिक पाळीच्या समस्या असू द्या किंवा गर्भधारणेच्या संबंधित समस्या असू द्या, टेन्शन, चिंता, अँझायटी, मानसिक विकार असू द्या, या सगळ्यांमध्ये खूप चांगला फायदा होणार आहे आणि तो देखील औषधासारखाच, किंबहुना मी म्हणेन औषधापेक्षा जास्त चांगला आणि कुठल्याही दुष्परिणामाशिवाय आयुष्यभराच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला तंदुरुस्त ठेवेल, आयुष्यमान सुधारेल. फक्त आयुष्यमान सुधारणार नाही तर त्याची क्वालिटी देखील खूप चांगल्या प्रकारे सुधारणार आहे. तुम्ही अशा पद्धतीने हे करायचं आहे. हे बघा, याला म्हणायचं बटरफ्लाय आसन. हे अशा पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही करायचं आहे. लांब श्वास घ्यायचा, सोडायचा नाही. तर हे झाले सगळे व्यायाम प्रकार आणि ह्या सगळ्या व्यायाम प्रकाराच्या नंतर उतारा म्हणून एक खूप महत्वाचं प्राणायाम तुम्हाला करायचंय, ज्याचं नाव आहे अनुलोम विलोम. अशाच पद्धतीनं तुम्हाला बसायचंय सुखासनामध्ये, चीन मुद्रा करायची आहे आणि अशा पद्धतीनं तुमची एक नाकपुडी तुम्हाला बंद करून दुसऱ्या नाकपुडीनं लांब श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर ती नाकपुडी बंद करून तुम्हाला बंद असणाऱ्या नाकपुडीतून श्वास सोडून द्यायचा आहे. बघा,
सावकाश. एक मिनिटासाठी हे करायचंय किंवा 2 मिनिट करू शकत असाल तर 2 मिनिट करा. तर नक्कीच आजपासून आयुष्यभर फिट राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी हे व्यायाम प्रकार दररोज 20 मिनिटासाठी माझा व्हिडिओ लावून माझ्या सोबत करायला कोण कोण सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील फक्त 20 मिनिट व्यायाम करून आयुष्यभरासाठी फिट राहता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू. त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.